आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। अंबासनमध्ये कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार, गावात संतापाची लाट। बागलाण तालुक्यातील अंबासन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये सुमारे 20हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। या घटनेत काही मांजरांचाही बळी गेलाय। विशेष म्हणजे ही घटना गावातील अंगणवाडी केंद्राजवळ व चौकात घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झालाय। गावातील अनेक नागरिकांनी आरोप केलाय की डुक्कर मालकाने आपले डुक्कर सुरक्षित राहावेत यासाठी गावात काहीतरी विषारी पदार्थ टाकून कुत्र्यांना ठार मारण्याचे कृत्य केले। या प्रकारामुळे गावातील नागरिकांनी व प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सकाळी काही युवकांनी अंगणवाडी परिसरात व सावता चौकात काही कुत्रे व मांजर मृतावस्थेत निदर्शनास आले असता त्यांनी इतर ग्रामस्थांना माहिती दिली। अंगणवाडीत लहान मुले जात असल्याने कुत्रे नेमकी कशाने मृतावस्थेत निदर्शनास येत आहेत याबाबत युवकांनी माहिती घेतली असता गावातील एका डुक्कर मालकाने कुत्रे डुकरांना त्रास देत असल्याने गेल्या 2-3 दिवसापासून काहीतरी विषारी औषध देऊन कुत्र्यांचा काटा काढण्यासाठी धक्कादायक प्रकार केलाय। या संदर्भात स्वतः डुक्कर मालकाने पोलीस ठाण्यात कबुली दिली आहे। परिणामी परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी ते अन्न खाल्ले आणि काही वेळातच तरफडून मृत्युमुखी पडले। मृत्युमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते, त्यामुळे या दृश्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली। जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी DS पठाडे यांनी कुत्र्यांचा शवविच्छेदन केलाय। येथील ग्रामपंचायतीच्या आवारात दरवेळी ग्रामसभेत गाव नजीकचे शेतकरी शेतीचे नुकसान करणाऱ्या डुकरांचा प्रश्न उपस्थित निर्माण केला जात होता, मात्र डुक्कर मालकांकडून कुठलाही बंदोबस्त केला जात नव्हता। उलट सदर शेतकऱ्यांना संबंधित डुक्कर मालकांकडून दमदाटी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। ग्रामसभेतही याबाबत नेहमीच साधक बाधक चर्चा होत होत्या। सदर डुक्कर मालकांनी 7 दिवसात गावातील डुक्कर हद्दपार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील।